चोपडा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या वेळी विरोधी नगरसेवकांनी फिरवली पाठ। चोपड्यात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत या योजनेतून विकास कामांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, नगराध्यक्ष नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपमुख्य अधिकारी संजय मिसार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। त्यात चोपडा शहरात बहिणाबाई मार्ट व्यापारी संकुल 2,50,00,000, चोपडा नगर परिषदेच्या मागील खुल्या जागेवर नमो उद्यान 1 कोटी रुपये, बोरेलो नगरमध्ये 2 पंडित नगर येथे खुल्या जागेवर 2 कोटी रुपये उद्यान विकसित करणे, शहरात कोट्यवधी रुपयांचे विकास कामांचा धडाका सुरू आहे। त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की बहिणाबाई मार्ट हे बचत गटातील महिलांना त्यांनी बनवलेल्या वस्तू विक्री झाली पाहिजे व महिला सक्षम व्हावे, लखपती व्हाव्या याकरिता संकल्प राबवतो आहे व पाण्याचे शुद्ध आश्वासन दिले होते। एवढ्या 15 दिवसाच्या 2 दिवसाच्या आत पाणी देणार असे त्यांनी सांगितले। यावेळी विविध विकास कामांच्या भूमिपूजनावेळी शहरातील नागरिक, बचत गटातील महिला, चोपडा नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांची अनुपस्थिती दिसून आल्याने काही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता। विरोधी नगरसेवक नसल्याने कार्यक्रमाला का आले नाही अशी चर्चा मात्र जोर धरत होती। यांना आमंत्रण सुद्धा आलं नाही अशी चर्चा मात्र कार्यक्रमाच्या वेळी सुरू होती। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलासबाबू पाटील यांच्यावर टीका करण्यात आली। त्यांच्या हातात सत्ता असून सुद्धा विकास कामं आणले नाही, ते फक्त स्वतःचा विकास करत होते। जनता मात्र विकासापासून कोसो दूर होती। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे। त्याच्यामध्ये 2 उद्याने आहे आणि एक बहिणाबाई वार्ड या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे पुढच्या काळामध्ये। याचा विषय म्हणजे हा आहे की गावामध्ये एकच उद्यान होते, त्यामुळे 2 उद्यान करण्याचा आमचा संकल्प होता आणि ते दोघं उद्यान आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आमदार आहेत आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या साक्षीने या ठिकाणी करण्यात आले। त्याचबरोबर बचत गटांना उद्योग मिळावा याच्याकरता त्यांच्याकरता मार्ट आम्ही या ठिकाणी उभं करतो आहे। याच्याकडून बचत गटाने त्यांच्या तयार केलेल्या वस्तू इथं विकल्या जाव्यात आणि आमच्या महिला सक्षम व्हाव्या, लखपती व्हाव्या याच्याकरताचा हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहे। आणि येत्या दिवसामध्ये धरणगावमध्ये ज्याप्रमाणे आम्ही मार्ट उभं केलं, चोपड्यामध्ये जसं मार्ट केलं, तसंच महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे मार्ट उभे राहत आहेत। पाण्याचं सुद्धा आश्वासन या निवडणुकीच्या पूर्वी आमदार महोदयांनी या निवडणुकीच्या प्रचारसभेत दिलं होतं। मला सांगायला आनंद वाटतो की एवढ्या 15 दिवसामध्ये चोपड्या शहराला आम्ही 2 दिवसाच्या आड पाणी देऊ, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता। आणि या कार्यक्रमाला जळगाव चोपड्या शहरातले सगळे नागरिक उपस्थित होते आणि येत्या काळामध्ये वर्षभराच्या जे काम भूमिपूजन आम्ही केलं आहे त्याचं उद्घाटन करू। 100% लक्ष देतील म्हणून हे काम आम्ही सुरू केले आणि निवडून देण्याचं 100% सत्य कारण लाडक्या बहिणीचे आहे। हे तरी बैमान होऊ शकता, कधी पार्ट्या खाऊन घेतात आणि चालले जातात, पण आमच्या लाडक्या बहिणी ह्या कधीच बैमान होत नाही। हे सगळे 100% बैमान असतात, काही काही लाल खाला असतात, काही का असतात। मी तर नेहमी सांगतो, निवडून आल्यानंतर जो पहिला हार घालायला टाका येतो त्याने आपल्याला मदत दिलेलं असते। मत देणाऱ्याला कॉन्फिडन्स नसतो की नम्रता पाटलांना मी मत दिलं आहे, तिच्या मनात माझी जागा आहे, अण्णांना मी कायम पाठीशी उभा राहिलो, अण्णाच्या मनात मी पक्का आहे। पण हा जो पहिला हार आणतो हा काठावरचा लाडू असतो, त्यामुळं मी पहिला हार घालणार पाहत राहतो दर इलेक्शन। असो विनोदाचा भाग सोडा, पण आम्ही चेहरेपट्टी आता सध्या ओळखायला लागलो। तर 30-30 वर्ष झाले आमदार मंत्री, 10 वर्ष झाले आम्ही मंत्री आहे, 3 वर्ष अण्णा आमदार हे नगरसेवक होते, त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या, त्यांच्या पत्नी आमदार, आता मुलगा नगरसेवक, मुलगी नगरसेवक, त्यांचा पुतण्या नगरसेवक, घराचा 4-5 नगरसेवक, त्यांची सुनबाई महापौर, वडील जिल्हा परिषदेचे सभापती, ते झेडपी मेंबर, हे सगळं पुरं आम्हाला हा रोजचा अनुभव झाला आहे। काही लोक येताना एवढी पढाई मारतात, हळूच पत्र काढतात, हा रोड बनवला आहे, पहिले सांगणं इथलं बोर्ड झाडवरच्या होतं। तर प्रत्येक
माणसाची परीक्षा झाली, पण जावे त्याच्या वंशी कळे त्याला. प्रत्येकाला या गोष्टी कराव्यात असतात. चोपडा शहराने जेवढं अण्णांवर प्रेम केलं तेवढं माझ्यावरती प्रेम केलं, फुल प्रेम केलं चोपड्या. म्हणून मी जीव कोणतीही योजना आली अण्णांना स्वतःहून फोन करतो की तुमचे हे प्रस्ताव पाठवा, कारण की पैसे आले माझ्याकडे, ते संपवायचे आहे. चोपड्याची तुम्ही 3 समाजाची मागणी केली आहे. धनगर समाज, माळी समाज, मुस्लिम समाज. 1 महिन्याच्या आत 3 समाजांना, मोठे मोठे समाज आपण 100% देऊ. मुस्लिमांना एकच विनंती करा की सब आपला एकही व्हायचं, 1 करोड रुपये घ्या, पण एकच ठरवा. इधर 25 देतो भाई, उधर 25 देतो, तुम्हारा भी पुराने, मेरा भी पुराने, उसका भी पुराने. एकच जागा घ्या, मोठा शादीखाना बनवा, 1 करोडमध्ये जोरदार बनेल. माळी समाजाला लागले 50 लाख घ्या, धनगर समाजाला लागले 50 लाख रुपये घ्या. 2 करोड रुपये आजच डिक्लेअर करतो आणि ते एवढ्या महिन्याभरात आपण ते मंजूर करू. अण्णांचं आणि सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन करेल की दिलेला शब्द पाळण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. कटोऱ्यांना अडवू द्या, त्या गुजराती गल्लीला अडवू द्या, काहीच होत नाही. सगळे गुजरातींनी आपल्याला मदत केली 75%. किती पिक्चर पाहणार तुम्ही, शेवटी बोर होणार का नाही?